मायास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण संक्रांत स्पेशल तिळगुळाचे लाडू आणि वड्या बनवणार आहोत। चला तर मग करूया पटकन रेसिपीला सुरुवात। तर हे लाडू आपण बिना पाकाचे बनवणार आहोत। हे लाडू अगदी लवकर होतात आणि खायला सुद्धा खूप मस्त वाटतात। अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतील असे हे लाडू आहेत। सर्वात आधी आपण तीळ भाजून घेऊ। इथे मी 1 किलो तिळाचे लाडू बनवणार आहे, तर 1 किलो तीळ घेतलेली आहे आणि 1 किलो गूळ सुद्धा घेतलेला आहे। दोन्हीचं प्रमाण सारखंच ठेवायचं। तर ही तीळ गावरान तीळ आहे। गावरान तिळाचे लाडू खायला खूप छान वाटतात, तर तुम्ही सुद्धा गावरान तीळच घ्या। पॉलिश केलेली तिळाचे लाडू खायला चांगले वाटत नाही, तर इथे मी ही गावरान तीळच घेतलेली आहे। तर तीळ छान कमी गॅसवर खमंग अशी भाजून घ्यायची आहे। जोपर्यंत तीळ छान तडतडत नाही तोपर्यंत मस्त कमी गॅसवर भाजून घ्यायचे आहे। तर इथे मी 1 किलो तीळ, 1 किलो गूळ आणि 250 ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाणे पण छान खमंग असे भाजून घ्यायचे आहे। जोपर्यंत शेंगदाण्याचा कलर चेंज होत नाही आणि स्वतःहून शेंगदाण्याची टरफलं निघत नाही तोपर्यंत छान शेंगदाणे मस्त भाजून घ्यायचे आहे। तर बघू शकता इथे शेंगदाण्याचा मस्त सुगंध येत आहे। तर इथे आपले शेंगदाणे छान भाजून झालेले आहे। आता हे शेंगदाणे आपण काढून घेऊ। शेंगदाणे थंड होते तोपर्यंत इथे आपण गूळ किसून घेणार आहोत। तर बघू शकता हा गूळ मस्त आपण हा गूळ किसून घेत आहे। अशा प्रकारे हा गूळ छान किसला की लाडू बनवताना आपल्याला छान हा गूळ मिक्स होतो तिळामध्ये, त्यामुळे मी हा गूळ छान किसून घेतलेला आहे। तर इथे शेंगदाणे सुद्धा थंड झालेले आहे। आता शेंगदाण्याची छान टरफलं काढून घ्यायची आहे। तर इथे मी शेंगदाण्याचे टरफलं या रुमालामध्ये हे शेंगदाणे टाकून देत आहे आणि या पद्धतीने जर शेंगदाण्याची साल किंवा टरफलं काढले तर अगदी लवकर होतात। शेंगदाण्याचे टरफलं लवकर निघतात, तर अशा पद्धतीने मी शेंगदाण्याचे टरफलं काढून घेत आहे। अगदी पहिल्यांदा जरी कोणी हे लाडू कराल तरी त्यांचे सुद्धा हे लाडू खूप मस्त वाटतात आणि अगदी लवकर होतात। तर बघू शकता इथे शेंगदाण्याची साल म्हणजे टरफलं पूर्ण छान निघालेले आहेत। अशा प्रकारे आपण रुमालामध्ये जर शेंगदाण्याचे टरफलं काढले तर खूप कमी वेळामध्ये आपल्याला हे टरफलं निघतात हे। तर आता इथे ही तीळसुद्धा थंड झालेली आहे। आता मिक्सरमधून हे तिळाचं पावडर बनवून घेऊ। तर बघू शकता इथे मी जाडसरच पावडर केलेलं आहे, खूप जास्त बारीक पावडर करायचं नाही। इथे पूर्ण म्हणजेच 1 किलो तिळाचं पावडर इथे मी करून घेतलेला आहे। आता त्याच मिक्सरच्या पॉटमधून शेंगदाणेसुद्धा जाडसर बारीक करून घ्यायचे आहे। हे सुद्धा खूप जास्त बारीक करायचे नाही। तर बघू शकता इथे शेंगदाण्याचं पावडरसुद्धा तयार झालेलं आहे। आता एक परात घेऊ आणि परातीमध्ये हे तयार केलेलं तिळाचं पावडर टाकून देऊ। तर बघू शकता इथे हे पूर्ण पावडर तयार झालेलं आहे। आता एका वेळेसच मी इथे पूर्ण टाकून देत नाही, कारण हे परात थोडी छोटी आहे। तर आता इथे मी विलायची आणि जायफळ पूडसुद्धा टाकून देत आहे। जायफळ पूड आणि विलायची पूड टाकल्याने लाडूची टेस्ट खूप छान येते। सोबतच हा किसून घेतलेला गूळसुद्धा आपण टाकू। अशा पद्धतीने हे छान एकजीव करून घ्यायचं आहे। पूर्ण तिळेला हे गूळ छान मिक्स झाला पाहिजे। अशा प्रकारे आपण गूळ किसून घेतला, त्यामुळे हे मिक्स व्हायला खूप सोपं जातं आणि अगदी लवकर मिक्स होतं। आता शेंगदाणे पूडसुद्धा पावडरसुद्धा इथे टाकून देऊ। अगदी कमी वेळामध्ये हे लाडू तयार होतात। पहिल्यांदा जरी कोणी या पद्धतीने लाडू कराल तरी त्यांचे सुद्धा लाडू अगदी पटकन होतात आणि अगदी जमतातच, बिघडण्याचा तर काही चान्सच राहत नाही। अगदी अशी ही सोपी पद्धतीचे लाडू आहेत। आता ही परात छोटी पडली ना, म्हणून मी इथे एक कटोरा घेतलेला आहे आणि यामध्ये हे पूर्ण मिश्रण टाकून देत आहे आणि इथे आपण हे सर्व मिक्स करून घेऊ।
जर असं वाटलं की हे मिश्रण थोडं म्हणजे लाडू बनणार नाही तर आपण इथे थोडं किंचित पाणीसुद्धा टाकू शकतो. तर इथे मी 2 पोहे खायच्या चम्मचनी 2 ते 3 चम्मच इथे पाणीसुद्धा मी टाकून देत आहे, जेणेकरून आपला लाडू व्यवस्थित बांधता येईल. तर पाणी मी गरम केलेलं आहे आणि गरम पाणीच टाकलेलं बघू शकता. या चम्मचने मी 3 चम्मच पाणी टाकलेलं आहे. पाण्याऐवजी तुम्ही दूधसुद्धा टाकू शकता. तर इथे मी पाणी 3 चम्मच 3 पोहे खायच्या चम्मचनी 3 चम्मचच पाणी टाकलेलं आहे. खूप जास्त पाणी टाकायचं नाही. आणि वरून थोडं खोबरा किससुद्धा टाकून दिलेलं आहे. तर आता हे छान मस्त एकजीव करून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे अशा प्रकारे मी छान लाडू बांधून घेत आहे. अगदी पटकन हा लाडू बांधता येतो. बघा मस्त अगदी लवकर हा लाडूसुद्धा तयार झालेला आहे. तर बघा असे पटापट इथे मी सर्व लाडू बांधून घेत आहे. बघू शकता इथे मी मस्त लाडू तयार करून घेतलेले आहे. आता हे बाकीचं मिश्रण आहे ना, यामध्ये आपण काही वड्या बनवून घेऊ. तर या साच्याने आपण वड्या बनवून घेणार आहोत. वड्याचं मिश्रणसुद्धा काही वेगळं राहत नाही. अगदी त्याच मिश्रणातून आपण वड्या बनवून घेऊ. यामध्ये मी हे मिश्रण टाकून देत आहे आणि अशा प्रकारे बोटाच्या साहाय्याने हे छान थोडं प्रेस करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने प्रेस केली तर आपली वडी छान बनते. तर इथे मी खोबरं किस टाकून देत आहे आणि असं वरून प्रेस करून घ्यायचं आहे. अगदी लवकर ही वडी तयार होते. बघा मस्त ही वडी तयार झालेली आहे. बघा किती पटकन वडी तयार झालेली आहे. अशाच पद्धतीने आपण सर्व वड्या करून घेऊ. तुम्ही सुद्धा या संक्रांतीला अशा प्रकारे तिळगुळाच्या वड्या आणि लाडू नक्की करा. अगदी पटकन हे लाडू होतात आणि खायला सुद्धा मस्त वाटतात. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा मस्त इथे आपले तिळगुळाचे लाडू आणि वड्या तयार झालेल्या आहेत. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.